संत महात्म्य आहे. जगामध्ये सुख वसे हेच ठाई बहुपाई संतांच्या. संत महात्म्य आणि भगवंत जर सोडला तर या कुणीही सुखी नाही. मग आम्हाला सुद्धा सुखाची प्राप्ती करायची असेल, सुख उपभोगायचं असेल, दुःखापासून निवृत्ती करायची असेल तर आम्हाला संतांच्या जवळ जाणं गरजेचं आहे, देवाच्या जवळ जाणं गरजेचं आहे. आणि देवाकडे जात असताना मी सांगितलं कसं जायचं की आम्हाला भोळं होऊन जाणं गरजेचं आहे, भाविक होऊन जाणं गरजेचं आहे, त्याचं लेकरू होऊन जाणं गरजेचं आहे. तेव्हा ते आपल्याला जवळ केल्याशिवाय राहत नाही. एक वेळेस देव आपल्याला लवकर जवळ करणार नाही, पण संत महात्म्याने जर एकदा जवळ केलं तर मरेपर्यंत आपल्याला दूर लोटत नाही. आपण साधा प्रयोग करून बघा. साधा प्रयोग आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असणारी ज्ञानेश्वरी आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये गाथा आहे. सकाळी उठल्यानंतर एक प्रयोग करा. रोज सकाळी एक 10-5 दिवस आपण त्याचा प्रयोग करा. 11व्या दिवसानंतर त्याची बरोबर सवय होऊन जाते. 11व्या दिवसानंतर बरोबर ते शरीराला वळण पडून जातं. सकाळी उठल्यानंतर फक्त एक करायचं, स्नान करायचं आणि देवघरामध्ये जाऊन बसायचं आणि त्या ठिकाणी असणाऱ्या ज्ञानेश्वरीचं पहिलं पान उघडायचं, पहिला अध्याय काढायचा आणि त्या अध्यायातील ओव्यावरून, त्या अक्षरांवरून आपली बोटं फिरवायला सुरुवात करा. ती वाचायला सुरुवात करा. एक 7-8-10 दिवस प्रयत्न करा. 11व्या दिवशी आपल्याला सवय लागून जाईल. का तर माझे विश्वमाऊली ज्ञानोबराय आपलं एकदा बोट हातात पकडल्यानंतर ते आयुष्यभरासाठी सोडत नाही. ट्रेनिंग घेता काही उपयोग नाही. माझ्या ज्ञानोबरायांची एक ओवी घ्या आणि तिच्यावर आयुष्य खर्च करा. पुन्हा कोणत्याही मोटिवेशनल ट्रेनरच्या पुढे जाण्याची गरज नाही. आमच्याकडे ज्ञानोबराय एवढे मोटिवेशनल ट्रेनर आहे की त्यांची एक ओवी जर आम्ही दिवसभरात चिंतन करायला घेतली तर तिचा अर्थ आम्हाला सांगता सांगता आयुष्य संपून जाईल, परंतु तिचं ज्ञानोबरायांना अपेक्षित असणारा अर्थ आम्ही सांगू शकत नाही. एवढं मोटिवेशनल ट्रेनर. अरे विचार करा, जगामध्ये ज्यांना दुःख होतं, ज्या महात्म्यांचं आयुष्य श्वास प्रश्वास फक्त भगवंत आहे, ते जर आपल्या शंकेत डोकं ठेवा. विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणावरती डोकं ठेवलं तर समाधान आम्हाला प्राप्त होतं. एवढं जर आमच्या घरामध्ये देवाचं वास्तव्य आहे, संतांचं वास्तव्य आहे, तर आम्ही ते विसरून इतर ठिकाणी जाण्याची आम्हाला गरज काय येते? आमच्या प्रत्येक शंकेचं उत्तर, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जर आम्हाला कुठे शोधायचं असेल तर ज्ञानेश्वरीमध्ये आहे, गाथेमध्ये आहे. आमचे श्रीगुरु चैतन्य महाराज गोड वाक्य सांगत असतात. आम्हाला जगामध्ये कितीही मोठी शंका येऊ द्या, कितीही मोठी शंका येऊ द्या, कितीही मोठं दुःख आमच्या जीवनामध्ये समोर उभं ठाकू द्या, आणि त्या शंकेचं उत्तर, त्या प्रश्नाचं उत्तर जर आम्हाला शोधायचं असेल, जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गाथा हातात घ्या आणि अनवधानाने उघडा आणि आपल्या दृष्टीला पडणारा पहिला अभंग जो असेल तो वाचा. आपल्या शंकेचं उत्तर मिळाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल दगडाला तारणारे जर अक्षर तुकोबरायांचे आहे तर तुमचा माझ्या सर्वसामान्य जीवाचं आयुष्य का तारणार नाही? पण आमचा तेवढा विश्वास त्या अक्षरावरती नाही, म्हणून आम्ही त्याच्यावरती विश्वास तेवढ्या आत्मीयतेने ठेवत नाही, म्हणून आमचं कल्याण होत नाही. आम्ही तेवढ्या आत्मीयतेने विश्वास ठेवणं गरजेचं आहे. तेवढ्या सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे. ज्ञानोबरायांच्या अक्षरांमधून तेवढं सामर्थ्य आहे. आणि ज्ञानोबरायांचा अवतार तुमच्या माझ्या कार्याकरता जीवनाकरता आहे. जगद्गुरु तुकोबरायांचा अवतार तुमच्या माझ्या उद्धाराकरता आहे. आणि त्याच ग्रंथांवरती आमचा विश्वास नाही. त्या ग्रंथांवरती जर आम्ही विश्वास ठेवला तर मनोनी चिंता नाही आम्हाला न भिऊ गर्भवासा जन्म घेता एकदा संतांच्या चरणावरती, भगवंताच्या चरणावरती, त्या ग्रंथांवरती आमचं जर डोकं नतमस्तक केलं तर या ठिकाणी गर्भवासाला येण्या जाण्याचं दुःख सुद्धा आमच्या जीवनातून कमी होतं. आणि एकदा का जीवनाचं दुःख, गर्भवासाला येण्याचं दुःख आमच्यात कमी झालं तर आम्हाला पुन्हा जन्माला येतानाही भीती वाटत नाही आणि पुन्हा जीवन जगतानाही भीती वाटत नाही. का तर आम्ही आमच्या जीवनाचे संगती संत ज्ञानोबराय असतील, संत तुकोबराय असतील, विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज असतील त्यांना केलं. आणि एकदा की आमच्या जीवनाचे संगती संत महात्मे झाले, ज्ञानोबराय झाले, तुकोबराय झाले, जगाचा पाठीराखा आमचा भगवान पंडितेश पांडुरंग परमात्मा जर झाला तर एकदा आम्ही त्यांच्या नामामध्ये एकदा जर दंगून गेलो तर आम्हाला कुठल्याही प्रकारचं दुःख उपभोगायची आवश्यकता नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात की आम्ही
त्यांचा संगती केल्यामुळे आम्हाला आमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची भीती राहत नाही, कुठल्याही प्रकारची चिंता राहत नाही. आणि एकदा की आमच्या जीवनातली भीती शंकेचं उत्तर मिळालं, आमच्या जीवनातली भीती पळून गेली की आम्ही आमच्या इच्छेने या ठिकाणी जन्माला येतो, आमच्या इच्छेने या ठिकाणी वावरतो आणि इच्छेने आमचा अवतार करे संपवतो. अभंगाचं तृतीय चरण. चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात. विठ्ठल अभंगाच्या तृतीय चरणामध्ये जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय वर्णन करतात की आपुलिया इच्छा करू गदारोळ भोग सर्व काळ सर्व सुखे. आमच्या जीवनामध्ये जर एकदा देवाचा संघात झाला, देव आमचा संघाती झाला आणि संत महात्म्यांचा कृपा आमच्यावरती जर झाली तर आमच्या जीवनामध्ये आम्ही एकदा भोळं झालो, भाविक झालो, देवाची आमच्यावरती कृपा होते. मग आमच्यावरती जर देवाची कृपा झाली, एक दुःख उपभोगायला सुद्धा तयार होतो. आणि एकदा की आमच्या ठिकाणी ते सामर्थ्य निर्माण झालं, एकदा गर्भवासाला येण्या जाण्याचं दुःख आमच्यापासून निवृत्त झालं, तर आम्ही पुढचा जन्म सुद्धा आनंदाने घेऊ. आणि या ठिकाणी येऊन आम्ही आमच्या मस्तीमध्ये आमचं जीवन जगू. मस्तीमध्ये म्हणजे आम्ही तेवढ्याच तोलामोलाने परमार्थ करू, तेवढ्याच तोलामोलाने संत महात्म्यांचा विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करू, तेवढ्याच तोलामोलाने भगवंताचं नामचिंतन करू. आपुली इच्छा करू वदारोळ भोगू सर्व काळ सर्व सुखे. मी बोललो की जे जगातले सर्व सुखाचं ठिकाण आहे ते फक्त संत महात्म्यांचे चरण आहे, किंबहुना भगवंताचे चरण आहे. त्या चरणांच्या जवळ आम्ही जाण्याचा प्रयत्न करू अशी इच्छा जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात, अशी इच्छा जगद्गुरु तुकोबाराय व्यक्त करतात. आणि एकदा की आमच्या जीवनाचा संगती देव झाला की आमच्या जीवनातल्या सर्व दुःखांच्या प्रश्नांचे आम्हाला उत्तर मिळाले आणि आम्ही या ठिकाणी येण्या जाण्याला सामर्थ्यता प्राप्त करून घेतो. या ठिकाणी येऊ, आमच्या मस्तीमध्ये आमचं जीवन जगू, परमार्थ करू, संत महात्म्यांच्या विचाराने आमचं जीवन जगण्याचा प्रयत्न करू आणि पुन्हा देवाची प्राप्ती आम्ही करून घेऊ.
का तर आमच्या जीवनाचं सार्थक फक्त त्याच गोष्टीमध्ये आहे. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे आम्हा देवाचा तुका म्हणे आम्हा देवाचा देवाचा सांगात नाही विसंवत येरा. एकदा जर आमच्या जीवनाचा सांगाती देव झाला तर आम्ही त्याला पाव सेकंद क्षणभरही विसरायला तयार नाही अशी इच्छा जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात. म्हणजे संत महात्म्यांचे विचार कुठं आणि आमचे विचार कुठे याचा कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे. संत महात्मे जर क्षणाक्षणाला श्वासाश्वासाला तुमचं माझं कल्याण साधत आहे, परंतु आम्ही त्यांच्या विचारापासून करोडो किलोमीटर जर दूर जातो आहे तर आमच्या जीवनाचं दुर्भाग्य आहे. आम्हालाही आमच्या जीवनाचा संगती देव करण्याकरता ज्ञानेश्वरीचं चिंतन करणे गरजेचं आहे. जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेचं चिंतन, विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या गाथेचं चिंतन, भागवत कथा, रामायण कथा यांचं चिंतन मनन पठण करणं गरजेचं आहे. आम्हाला आमच्या जीवनाला काहीतरी नित्य नियम लावून घेणं गरजेचं आहे. श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर गोड वाक्य सांगतात की एकदा आम्हाला 24 तासाचं आयुष्य जर एका दिवसाचं आहे, एका दिवसाला 24 तास आपल्याला उपभोगायला मिळतात. मग त्या 24 तासातले 15 मिनिटं जर आम्हाला नित्यनेम करण्यासाठी देता आले तर किती चांगलं होईल. सकाळी उठल्यानंतर 5 मिनिटं ज्ञानेश्वरी, 5 मिनिटं गाथा आणि 5 मिनिटं रामकृष्ण हरिनामाची जर साधना केली तर उरलेले 23 तास 45 मिनिटं आमचा व्यवहार करण्यासाठी आपल्याला उपलब्ध आहे. परंतु आम्ही तेवढी सुद्धा साधना आपल्या जीवनामध्ये करत नाही. अरे देवाचं कार्य करत असताना, संतांच्या जीवनाचा अनुपालन करत असताना, अनुकरण करत असताना, संत विचारांचे जर वारसा आम्हाला लावून घ्यायचा असेल तर आम्हाला ज्ञानेश्वरीचंच चिंतन करणं गरजेचं आहे, गाथेचं चिंतन करणं गरजेचं आहे. इतरत्र कुठलीही पुस्तकं वाचा, त्याच्यामधून तुम्हाला काहीही ज्ञान मिळणार नाही. पुस्तकी ज्ञान भरपूर मिळेल, पण आपल्याला खरं जे तत्वज्ञान आहे ते अनुभवायला मिळणार नाही. जगाच्या पाठीवर असा एकही दृष्टांत नाही की ज्ञानोबारांनी त्याचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये केलं नाही. जगाच्या पाठीवर असा एकही प्रश्न नाही, अशी एकही शंका नाही की त्याचं उत्तर ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीत नाही, जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेमध्ये नाही. पण आम्हाला तेवढ्या आत्मीयतेने ते शोधता आलं पाहिजे, तेवढ्या नम्रपूर्वक त्या ठिकाणी जाता आलं पाहिजे. परंतु आम्ही ते शोधत नाही, मग रडत बसतो, पश्चाताप करत बसतो. आयुष्याच्या शेवटाकडे आमचं आयुष्य जातं. मग देवाकडे जाऊन उत्तर देत असताना काय जापदेशी यमदूता, त्या यमदूताला काय
काय उत्तर देशील की आम्ही आयुष्यभर काय केलं? ज्ञानेश्वरीचे पारायण किती केले माहीत नाही, गाथेचे पारायण कधी आम्हाला माहीत नाही, हरिपाठ कधी माहीत नाही, कपाळाला गंध कधी माहीत नाही, देवापुढे बसून भगवंताचं नामचिंतनाचे 5-10 मिनिटं साधना करणं कधी आम्हाला आमच्या जीवनामध्ये माहीत नाही. देव आम्हाला कृपा करील कशी? गेल्या 38 वर्षापासूनची परंपरा आहे. चालता चालता फक्त एक प्रश्न विचारतो. 38 वर्षापासून आपण ज्ञानेश्वरीचं अखंड पारायण करत आलो, अखंड पारायण करत आलो. ज्ञानेश्वरीच्या पारायणाचं फळ काय? गाथ्याच्या पारायणाचं फळ काय? ज्ञानेश्वरी गाथ्याच्या पारायणाचं फळ काय? हरिपाठाच्या चिंतनाचं फळ काय? श्रवण करण्याचं, पठण करण्याचं, मनन करण्याचं फळ काय? तुमचा प्रश्न असेल, तुमचं उत्तर असेल या प्रश्नाला की ज्ञानेश्वरीच्या पारायणाने, गाथ्याच्या पारायणाने आम्हाला देव प्राप्त होतो, हे उत्तर तुमचं चुकीचं आहे. ज्ञानेश्वरी, तुमच्या ज्ञानेश्वरी पारायणाच्या मंडपातच सांगतोय, तुम्ही कसे डोळे करून पहा. ज्ञानेश्वरीच्या पारायणाने देव भेटत नाही, गाथेच्या पारायणाने देव भेटत नाही. किती कीर्तनकार उकळून प्या, देव भेटत नाही. 38 वर्षापासून परंपरा आहे. मग आम्ही ही साधना केली, फुकट गेली का? का केली आम्ही ज्ञानेश्वरीचे पारायण? का गाथेचे पारायण केले? का रोज हरिपाठ करतो? का कीर्तन ऐकतो? का साधना करतो? देव आम्हाला प्राप्त होत नाही, मग का करतो? तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊन जाईल. ज्ञानेश्वरीच्या पारायणाने आम्हाला देव भेटत नाही, गाथ्याच्या पारायणाने देव भेटत नाही. कारण जगाच्या पाठीवर अशी एकही जागा नाही की त्या ठिकाणी देवाचं वास्तव्य नाही. आम्हाला प्राप्त असणारा देव कळावा याकरता ज्ञानेश्वरीचं पारायण आम्हाला करायचं आहे. आम्हाला प्राप्त असणारा देवाचं आम्हाला ओळख व्हावी याकरता आम्हाला गाथेचं पारायण करायचं आहे. आम्हाला प्राप्त असणारा देव आम्हाला ओळखण्याकरता हरिपाठ म्हणायचं आहे, त्याचं चिंतन रोज करायचं आहे. एरवी गाथ्याच्या पारायणाचं दुसरं फळ काही नाही. अहो, देव जर आमच्या ठिकाणी नसता तर इथं प्रेतांचे ढिग पडले असते. कुठल्याच ठिकाणी विठ्ठल जळीस्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. आज दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. जगात अशी एकही जागा नाही की त्या ठिकाणी देवाचं वास्तव्य नाही. प्रल्हादाला देवाचं अस्तित्व हिरण्यकश्यपूला दाखवायचं होतं. खांबावरती लात मारली, हिरण्यकश्यपूला देवाचं साक्षात्कार त्या ठिकाणी घडवून दाखवला. तसा आम्हालाही ज्ञानेश्वरीच्या पारायणामधून, गाथ्याच्या पारायणामधून, या कीर्तनातून, भागवतातून, रामायणातून, कुठल्या होईना भगवत भक्तीमधून आम्हाला प्राप्त असणारा देव ओळखण्याकरता ती साधना करायची आहे. आम्हाला प्राप्त असणारा देव आम्हाला ओळखायचा आहे. फक्त आम्ही त्या आत्मीयतेने जवळ जाणं गरजेचं आहे. तेवढ्या श्रद्धापूर्वक अंतकरणाने आम्हाला ती साधना करायची आहे. ती साधना करत असताना आपल्याला प्राप्त असणारा देव एक दिवस कळाल्याशिवाय राहणार नाही. आणि जर आम्हाला आपल्यातला देव कळाला तर माणसातला देव कळाल्याशिवाय राहणार नाही. मग आम्हाला गाणं म्हणण्याची ती वेळ पडणार नाही की माणसातला माणूस शोधावा. काय आहे ते गाणं? माणसा तू माणसात माणूस काय असं काहीतरी आहे, ती म्हणण्याची गरज पडणार नाही. मला तुमच्यातही देव दिसला पाहिजे, मला माझ्यातलाही देव तुम्हाला दाखवता आला पाहिजे. ते जर दाखवायचं कार्य कोणी केलं असेल तर माझ्या माऊली ज्ञानोबरायांनी, माझ्या जगद्गुरू तुकोबारायांनी ते दाखवण्याचं कार्य केलं. आणि ते कार्य तुमच्या माझ्या कल्याणाकरता केलं. मग त्या एकदा मोठ्या अंतःकरणपूर्वक त्या ज्ञानोबरायांचं, त्या जगद्गुरू तुकोबारायांचं भजन करूया. ज्ञानेश्वर ही संपत्ती आपल्यापर्यंत कुठपासून आली याचं 1-2 मिनिटामध्ये विस्तृत चिंतन तुमच्यापुढे मांडतो आणि सेवेला समारोप करतो. जे आपण ज्ञान, तत्वज्ञान, गाथेचं चिंतन, हरिपाठाचं चिंतन, ज्ञानेश्वरीचं चिंतन म्हणतो, हे आमच्यापर्यंत कुठपासून आलं याची थोडीशी परंपरा सांगतो आणि माझी सेवा संपवतो. ज्ञान 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 काय आहे, तत्वज्ञान काय आहे हे जग आपण अनुभवतो. ज्ञानोबरायांनी तुमच्या माझ्या समोर ठेवलं, पण काय आहे, कुठपासून आलं, हे खरं ज्ञान माझ्या भगवान शिवांचं आहे. भगवान शिवशंकरांकडे हे तत्वज्ञान होतं. ते तत्वज्ञान फक्त पूर्वीची परंपरा, एक गुरु एक शिष्य परंपरा असल्यामुळे ते जगापर्यंत पोहोचत नव्हतं.
परंतु भगवान शंकरांकडून ते ज्ञान कुणाला तरी आत्मसात व्हावं, कुणाला तरी कळावं या उद्देशाने माझ्या पार्वती मातेने एकदा भगवंताकडे हट्ट धरला आणि भगवंताकडे हट्ट धरून विचारणा केली की भगवान ते ज्ञान तत्वज्ञान काय आहे, त्यामधून जगाचं कल्याण कसं साधलेलं आहे हे मला कळावं. याकरता पार्वती माता भगवान शंकरांना प्रश्न करू लागली. प्रश्न करत असताना भगवान शंकरांनी तिचे प्रश्न टाळायचं काम चालू केलं. परंतु शेवटी पत्नी ती पत्नी असते, नवऱ्याकडून कशी माहिती काढून घ्यायची फक्त तिला माहिती असते. म्हणून भगवान शंकरांनी एक दिवस त्या पार्वती मातेला ज्ञान काय आहे, काय तत्वज्ञान आहे, त्यामधून जगाचं कल्याण कसं साधलेलं आहे हे सांगण्याकरता भगवान तयार झाले. एका दाट जंगलामध्ये भगवंतांनी पार्वती मातेला घेऊन गेले. एका सरोवराच्या काठावरती बसले, एका वृक्षाच्या खाली ते दोघं बसले आणि त्या ठिकाणाहून दोघांची चर्चा चालू झाली. भगवान शंकरांनी पार्वती मातेला ते तत्वज्ञान सांगू लागले. सांगत असताना आता काय होतं, एवढी महत्वाची गोष्ट सांगू लागले परंतु फुकट सांगत होते, त्याच्यामुळं भगवान पार्वती मातेला झोप लागली. पार्वती माता झोपी गेल्या. परंतु ते ज्ञान, ते तत्वज्ञान हे जगासाठी भगवंतांनी सांगितलं, एवढं जपून ठेवलं, ते वायाला जाऊ नये म्हणून भगवान विष्णूंनी एका माशाच्या रूपाने अवतार धारण केला आणि त्या सरोवराच्या तीरावरती जाऊन ते तत्वज्ञान ऐकलं, ते श्रवण केलं. आणि ज्यावेळेस सांगणं संपलं, भगवान शंकरांनी पार्वती मातेकडे बघितलं, अरे ही तर झोपली. भगवंतांनी विचार केला, एवढं गहन तत्वज्ञान मी जर तिला सांगतो आहे, यामधून जगाचं कल्याण साधणार आहे, एकदा देऊन बघूया, पुन्हा वापस देताय का काहीतरी व्याजाचा कोटाणा करताय. म्हणून भगवान शंकरांनी म्हणजे गोरक्षनाथांच्या रूपाने ते असलेलं ज्ञान पुन्हा गहिनीनाथांना म्हणजे भगवान विष्णूंना देण्याचं ठरवलं. भगवान विष्णूंकडे म्हणजे गहिनीनाथांकडे पुन्हा ते गोरक्षनाथांकडून ते ज्ञान आलं. पुन्हा गोरक्षनाथांची परीक्षा म्हणून, आपलं गहिनीनाथांची परीक्षा म्हणून म्हणजे विष्णूजींची परीक्षा म्हणून भगवान शिवांनी अवतार धारण केला विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या रूपाने. आणि गहिनीनाथांकडून विश्वगुरु निवृत्तीनाथ रूपी भगवान शिवांनी ते ज्ञान पुन्हा आत्मसात करून घेतलं. मग आत्मसात केलेलं ज्ञान पुन्हा आपल्याला जसं होतं तसं दिलं. मग आता भगवान शंकरांनी म्हणजे विश्वगुरु निवृत्तीनाथ रूपी असणाऱ्या भगवान शंकरांनी एक विचार केला. 2 वेळेस आपलं ज्ञान आपण विष्णूंना दिलं आणि पुन्हा इमानी द्वारीनं आपल्याला पुन्हा वापस केलं. आता एकदा जर ते ज्ञान द्यायचं, ते पुन्हा वापस घ्यायचं नाही, त्याला सांगायचं तिथून पुढे जगाचं कल्याण करा. म्हणून भगवान शंकरांचा अवतार असणारे म्हणजे विश्वगुरु निवृत्तीनाथ रूपी भगवान शंकरांनी ते ज्ञान माझ्या विश्वमौली ज्ञानोबरांच्या पदरामध्ये टाकलं की जे ज्ञान आपल्याला गाथेच्या रूपाने असेल, ज्ञानेश्वरीच्या रूपाने असेल, अनुभव अमृताच्या रूपाने असेल, चांगदेव 65च्या रूपाने असेल, ते आज आम्हाला अनुभवायला मिळत आहे. विश्वगुरु निवृत्तीनाथांनी ते ज्ञान माझ्या विश्वमौली ज्ञानोबरांच्या पदरामध्ये टाकलं आणि माझ्या ज्ञानोबरांनी हे तत्वज्ञान की जे एक गुरु एक शिष्य परंपरेमध्ये लोपलेलं असणारं ज्ञान हे जगाकरता उघडं केलं आणि जगाकरता उघडं केलं, जगाकरता त्याचा प्रचार प्रसार केला आणि त्यातून जगाचं कल्याण करण्याकरता त्याची प्रसिद्धी केली आणि ते समाजापुढे आणून ठेवलं. अगदी सहज सोप्या साध्या भाषेमध्ये ते तत्वज्ञान तुम्ही आपण आज उपभोगतो आहेत. ज्ञानेश्वरीच्या रूपाने असेल, गाथेच्या रूपाने असेल, अनुभव अमृताच्या रूपाने असेल, चांगदेव 65च्या रूपाने असेल, हरिपाठाच्या रूपाने असेल, तेच जे लोपलेलं ज्ञान होतं ते आज माझ्या ज्ञानोबरायांनी प्रगट केलं. आरतीमध्ये प्रमाण आहे, लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. असं असणारं तत्वज्ञान तुमच्या माझ्या कल्याणाकरता आहे. सर्वांच्या चरणावरती डोकं ठेवून एकच प्रार्थना करेल की सकाळी उठल्यानंतर खरंच ज्ञानेश्वरीचं चिंतन सुरू करा, गाथेचं चिंतन सुरू करा, 5-10 मिनिटं रामकृष्ण हरिबंधाची साधना करा. त्याच्याशिवाय आपल्या जीवनाला गत्यंतर नाही, त्याच्याशिवाय आपल्या जीवनाला पर्याय नाही. एवढीच प्रार्थना तुमच्या सर्वांच्या चरणावरती करतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. झालेली सेवा माझे श्रीगुरु
श्री गुरु तुकाराम बाबा जेऊरकर, श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर आणि माझ्या जन्मदाता मातापित्यांच्या चरणी, येथे उपस्थित असणाऱ्या सर्व श्रोतृ मायबापांच्या चरणी, भगवान हनुमंतरायांच्या चरणी, दत्तात्रयांच्या चरणी सेवा समर्पित करतो. याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.